प्रेक्षकांनो, बाप रे, आजचा भाग त्यांनी खूप मोठा दाखवलाय आणि जबरदस्त दाखवलंय सगळं. आज म्हणजे LP मधल्या संगीताताई याच्यामध्ये दाखवल्यात आणि कुसुमने काय काय निरोप दिलाय ते आज फक्त बघत राहा तुम्ही प्रेक्षकांनो. तर आता सुरुवातीपासून सांगते. ठरलं तर मग या मालिकेचा 26 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. चैतन्य विचारतो अर्जुनला, काय झालं, सायली वहिनी भेटली का? अर्जुन म्हणतो नाही ना. मग चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे, पण मग मधुभाऊंना तू त्या ॲडव्होकेट नितीन बद्दल पटवून दिलंस का? ए अर्जुन, अरे काय झालं, मी काही विचारतोय ना तुला, काय झालंय एक्झॅक्टली, बोलतोयस का तू माझ्याशी? NOC कुठे ठेवलीस तू? अर्जुन म्हणतो मधुभाऊंकडे ठेवली आहे. चैतन्य म्हणतो मधुभाऊंकडे म्हणजे तू त्यांना सांगितलंस का की तुम्ही ॲडव्होकेट जोशीच्या व्यतिरिक्त कुठलाही वकील केला तर तू सह्या करशील आणि NOC ठेवून आलास का तिथे? काय रे, काय झालं? आता अर्जुन म्हणतो मी NOC साईन करून आलोय. आता चैतन्य एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणतो काय? अर्जुन, तुला याचा अर्थ कळतो का? अरे मधुभाऊ त्या जोशी सोबत केस लढतील ना आणि तो जोशी वाट लावेल सगळी. अर्जुन म्हणतो मला सगळं कळतंय रे चैतन्य, पण एक दिवशी मधुभाऊंना पण सगळं समजणार आहे. अरे तोपर्यंत खूप उशीर झाला असेल. त्यावर चैतन्य म्हणतो अरे मग काय करायचं, आपण काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल ना. आता अर्जुन खूप चिडलेला आहे. तो म्हणतो ऍक्शन तर घ्यावीच लागेल आपल्याला. तू बस गाडीत चैतन्य. चैतन्य म्हणतो काय, अरे कुठे चाललोय पण आपण? अर्जुन म्हणतो तुला बस सांगितलं ना, बस पटकन. आता चैतन्यला त्याने गाडीत बसवलंय आणि हा डायरेक्ट आता त्या नितीनकडे गेलाय प्रेक्षकांनो आणि त्याला असला धोपटलाय त्याने. मजा आली तो सीन पाहताना. आता बघा ही सायली रडत असते, तिला मधुभाऊंच्या येण्याची चाहूल लागते. आता ती तोंडावर पाणी मारून घेते. मग मधुभाऊ तिथे येऊन सायलीला टोमणे टामणे मारतात बरं का. मधुभाऊ म्हणतात या NOC वर माझ्या पहिल्या नाकर्त्या वकिलाची सही घेतलीये मी. आता ॲडव्होकेट नितीन जोशी कोणत्याही विघ्नाशिवाय आपली केस लढवणार. आता पुन्हा त्या वकिलाला भेटायची अजिबात गरज नाहीये असं बोलून मधुभाऊ निघणारच असतात. तर सायलीला पुन्हा म्हणतात की चेहऱ्यावर पाणी मारून घेतलंस ना, म्हणून डोळ्यातलं पाणी लपवू शकणार नाहीस तू. माझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावर मारलेलं पाणी यामधला फरक कळतो मला असं बोलून ते निघून जातात. आता सायली तर बिचारी अगदी जिवंत पुतळ्यासारखी झालीये प्रेक्षकांनो. बेकार अवस्था झालीये या पोरीची. काय दाखवलंय त्यांनी आजचा भाग अप्रतिम, शेवटपर्यंत बघत राहा. मधुभाऊ एवढं बोलून निघून जातात, पण आता सायलीला मात्र खूप त्रास होतोय. आता कोणत्या भाषेत समजून सांगावं मधुभाऊंना हे बिचारीला कळतच नाहीये. आणि मधुभाऊंनी तर म्हणजे जे ठरवायचंय ते ठरवूनच टाकलंय सायलीच्या बाबतीत. हा सीन बघा आता प्रेक्षकांनो. आता आला अर्जुन त्या वकिलाकडे. तो वकील म्हणतो अरे अर्जुन सुभेदार, तू भाग्य माझे, माझ्यासारख्या गरीब वकिलाच्या ऑफिसला तुझे पाय लागलेत. अर्जुन म्हणतो हे काय चालवलंयस तू, काय करतोयस तू आणि कशासाठी? आता तो वकील म्हणतो अरे काय करतोय मी, अरे तू बस रे सुभेदार, काय मागू तुझ्यासाठी, चहा का कॉफी का तुझं डोकं शांत व्हायला कोल्ड्रिंक मागवू मी? अर्जुन म्हणतो मी तुला एवढंच सांगायला आलोय की वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. ती केस मधुभाऊंनी जिंकावी म्हणून मी लढतोय. ही केस जर तुझ्याकडे आली तर ती केस तू मुद्दाम हरणारेस हे मला चांगलं माहिती आहे. पण आता तो वकील या अर्जुनशी खूपच उद्धटपणे वागतो. वकील म्हणतो अरे हे काय आरोप करतोयस तू माझ्यावर सुभेदार? अरे तुझी केस माझ्याकडे आली आहे, हे किती मोठं प्रेस्टिज आहे माझ्यासाठी. अरे तशी तू ही केस कुठे जिंकलायस बाबा? मधुभाऊंना मीच न्याय मिळवून देणार आहे, तू बघशीलच. आता अर्जुनला एवढा राग येतोय याचा, तरी अर्जुन खूप शांत आहे बरं का सुरुवातीला. पण आता चैतन्य बोलतो आणि म्हणतो ए बाबा, ए नितीन जोशी, तुला कळतंय का, या केस पासून लांब राहायचंय. आम्ही तुला एवढंच सांगायला आलोय की मधुभाऊ आणि त्यांच्या वात्सल्य आश्रम केस पासून तू लांब राहा. अर्जुन आता त्याला जरा सौम्य शब्दातच सांगतो, तुझ्यासारखा वकील जेव्हा असं वागतो ना तेव्हा आपलं नोबेल प्रोफेशन खराब होतं. तुला मी शेवटचं सांगतोय, वात्सल्य आश्रम केस मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. ही केस जर तू घेतलीस ना तर तुझी वकिली बंद होईल, हे मी नक्कीच बघेल. आता बघा प्रेक्षकांनो, हा वकील कसा म्हणतो, अरे रे मी तुझ्याशी एवढं प्रेमाने बोलतोय आणि तू आणि तुझा मित्र माझ्यावर अरेरावीवर उतरलात काय? तुला जे बोलायचंय ना अर्जुन सुभेदार, तू ते लीगल भाषेत बोल ना. हे धमकीची भाषा तुला नाही रे शोभत. कसं आहे ना, तुमच्यासारख्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कायद्याचा मस्त उपयोग करून घेतला.
काय रे सुभेदार, मानलं बाबा तुला. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कायदा मस्त वळवून घेतलास रे सुभेदार तू. मला सांग, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायसाठी तू किती चार्जेस घेतलेस रे? नाही म्हणजे 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, नेमकं किती वर्षासाठी रे? त्या सायली सुभेदारला 1 वर्षासाठी बुक केलं होतंस ना तू? मला सांग, त्या बाईने तुझे किती चार्जेस घेतले रे? नाही म्हणजे वर्षभराचे लमसम घेतले का लाईफ टाइम चार्ज केलाय तुला? कसं आहे ना, मला जर त्यांचे चार्जेस परवडले ना तर मला पण विचार करता येईल ना रे. सायली मधुकरशी 2 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी केलं ना मी, तरी लॉटरी लागेल मला, लॉटरी. आता एवढी असभ्य भाषा ऐकल्यावर अर्जुन शांत बसणार होता का प्रेक्षकांनो? बाप रे बाप, त्याला एवढा संताप आलाय आता. अर्जुन तेव्हा एकदम डोळे लावून घेतो जेव्हा हा इतकी घाणेरडी भाषा वापरतो. चैतन्य तर बघतच राहतोय त्या वकिलाकडे. म्हणजे एखादा सभ्य वकील अशा पद्धतीने बोलू शकतो? काय समाजाची प्रवृत्ती आहे प्रेक्षकांनो. बाप रे बाप, दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला लोकांना फार आवडतं. हेच काय ते आपल्याला या मालिकेमध्ये बघायला मिळतंय. आता अर्जुन असा संतापतो, असला धुतो या वकिलाला. अरे बाप रे बाप, ते लाल पिवळं काळं निळं होऊन जातो प्रेक्षकांनो. त्याचा चेहरा बघा तुम्ही, आता थोड्याच वेळात दिसेल तुम्हाला. आधी तर अर्जुनने त्याच्या एवढ्या जोरात कानशिलात लगावली आहे की त्याला पुढचं काही ऐकूच आलं नसणार आहे. आणि मग अर्जुन त्याचा कोट काढतो आणि त्याला असला धुतो. बाप रे बाप, त्याच्या म्हणजे तिथे असलेलं कपाट बिपाट सगळ्या गोष्टींवर त्याचं डोकं आपटतो तो. बाप रे, कसला भडकलाय तो प्रेक्षकांनो. आता कोणीही असं आपल्या बायकोबद्दल ऐकलं तर ओरडणार ना. शेवटी हा चैतन्य त्याला आवरत म्हणत असो, अरे बाबा अर्जुन थांब, अरे आपल्याला महागात पडेल हे सगळं. अर्जुन आवरला जाईना आता या चैतन्याला सुद्धा. आता त्या वकिलाचं नाक फोडलंय अर्जुनने. चैतन्य म्हणत असतो, थांब अर्जुन थांब. अर्जुन काही थांबायला तयार नाहीये. अर्जुन आता त्या वकिलाला असा बघतो आणि आता तो वकील शेवटी आदमेला होऊन गेला. इतकं हाणलाय अर्जुनने त्याला. चैतन्य खूप ओरडतो, अरे थांब. शेवटी तो जोरजात ओरडायला लागतो, वकील मला माफ करा हो. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोचं नाव अदबीने घ्यायचं. तुझ्यासारख्या वकिलाच्या तोंडून माझ्या बायकोचं निघालं. तू याच तोंडाने माझ्या बायकोचा इन्सल्ट केला होतास ना, याच तोंडाने केला होतास ना तू इन्सल्ट. आता अर्जुनने त्याला असा धरलाय बाबा मानेशी आणि असा वर उंच उभा केलाय. आता त्या वकिलाला श्वास पण घेता येईना ना. आता चैतन्य म्हणत असतो, अर्जुन सोड, त्याला गळफास बसेल, सोड, ऐक माझं. पण आता तिथे ते अमरीश पुरी टपकले बाबा आपले. लगेच त्यांनी म्हणजे यांच्या अर्जुनच्या मागे झाले काय ते काही समजलंच नाही. आता ते लगे पोहोचले पण तिथे आणि आता अर्जुनला जोरात ओरडतात ते, अर्जुन सुभेदार. आणि तो वकील सुटला तसा तो मधुभाऊच्या मागेच जाऊन लपला. त्याला असा आपटला अर्जुनने वरून खाली. आणि आता मधुभाऊ तिथे अपमान करतात चक्क त्या वकिलासमोर अर्जुनचा. मधुभाऊ म्हणतात, माझ्या वकिलावरती तू हात उचललास काय? तुझ्याकडून मी केस काढून घेतली तर या थराला गेलास? एका माणसाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास तू? अरे काय रे, आणखीन किती दिवस छळणार आहेस रे तुम्हाला? हे पा कोण कोणाला छळतंय. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, आमच्या आयुष्यातून निघून जा ना बाबा तू. तुझं हेही रूप तू आज मला दाखवून दिलंस. जे झालं ते एका अर्थाने बरंच झालं म्हणा. आता मला कळून चुकलेलं आहे की तुझ्यापासून माझी सायली जेवढी दूर जाईल ना तेवढं चांगलं आहे, तेवढी ती आनंदात राहील. आता अर्जुनला ते एक शब्द अगदी बाणासारखे लागलेत आणि यावेळेला त्यांनी म्युझिक फार भारी लावलंय प्रेक्षकांनो. मधुभाऊ म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट करून माझ्या सायलीच्या आयुष्यात आलंस तू. तो दिवस किती अशुभ होता याची खात्री करून दिलीस तू आज मला. अरे मधुभाऊ किती सफाईनं विसरलेत. अर्जुनने त्यांच्या केससाठी किती मेहनत घेतली, ते किती स्वार्थी असतं ना माणसाचं मन. असो, पण अर्जुनच्या डोळ्यात मात्र टपकन पाणी आलंय आता. मधुभाऊ जेव्हा असं बोलतात तेव्हा त्याला फार वाईट वाटतं. म्हणजे एवढं सगळं केलं त्याचं मधुभाऊंना काही नाहीये. असो, पण इकडे कल्पनाताई आणि या पूर्णाजी यांची काही वेगळी अवस्था नाहीये. आता सायली घातलेल्या कपड्यांच्या घड्या पुन्हा उचकटून पुन्हा घालत असते. कुसुम हे सगळं बघते आणि आता तिच्या लक्षात येतं की सायली काय वेडेपणा करते. कुसुम तिथे बसते तिच्या जवळ आपुलकीने आणि म्हणते, सायली अगं काय करतेस बेटा तू हे नवीन? अगं कपडे आवरून ठेवले होते, व्यवस्थित ठेवले होते, तू परत परत कपडे का आवरतीयस सायली? काय झालं तुला सायली? आता डोक्यात वारा शिरल्यासारखी का कामं करतेस तू? अगं सायली मला कळत नाहीये का काय? ती कुसुमच बिचारी या सायलीला सावरते. प्रेक्षकांनो, कुसुम म्हणते, सायली बस कर आता, घड्या घालून घालून ते कपडे झिजतील गा गं, बस ना शांत.
अगं तुला ऐकू येत नाहीये का मी काय बोलते? पण सायलीचं अथक काम चालूच आहे. सायली खरंच वेड्यापिशासारखी करते, ती करेल तरी काय बिचारी. आता कुसुम विचार करते, बाप रे, हिचा त्रास आता सहन होत नाहीये मला. हिचा त्रास मला सहन होत नाहीये. आता मला हे बघून बघून त्रास होतोय. हिला हे झेलायला किती त्रास होत असेल. देवी आई, माझ्या सायलीला ताकद दे ग. कुसुमला सायलीच्या मनाची अवस्था सहन होत नाहीये आणि आज त्यांनी आता पूर्णाजी आणि या कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, बहुतेक तरी या प्रियाचं लग्न अश्विनशी ठरतं काय की, कारण आता त्यांनी अश्विनच्या लग्नाबद्दलच चर्चा केली आहे. आता या कल्पनाताई पूर्णाजीच्या खोलीत येतात आणि त्यांना विचारतात, पूर्णाई तुम्ही गोळ्या घेतल्या का? आता पूर्णाजी मानेनेच नाही असं म्हणतात आणि मग या कल्पनाताई गोळ्या घेतात आणि पूर्णाजीला पाणी वगैरे देतात आणि मग पूर्णाजी त्या गोळ्या घेतात. कल्पनाताई आता त्यांच्या जवळच बसतात आणि त्यांच्याशी गप्पा मारत म्हणतात की, पूर्णाई, अहो मला वाटलंच होतं तुम्ही खूप विचार करत असाल. पूर्णाई, अहो मला वाटलंच होतं तुम्ही विचार करत बसला असाल. अहो पूर्णाई, तुमची आणि माझी मनाची अवस्था काही वेगळी नाहीये हो. तुम्ही एवढा विचार करू नका, तुम्हाला त्याने त्रास होईल. आता पूर्णाजी म्हणतात, हे बघ कल्पना, तुला माहितीये जे काही झालंय गेलंय ते सगळं आपल्यासाठी खूप त्रासदायक होतं ग. आपण दोघींनी ठरवलंय ना की आता जे झालंय त्याचा विचार करत बसायचा नाही. आता आपण पुढे जायचंय. आता मेंदू जे सांगतंय ना ते मन ऐकायला तयार नाहीये ग. डोक्यात विचारांचा इतकं गुंता होऊन बसलाय ना की सुटत नाहीये हा गुंता. कल्पनाताई म्हणतात, मला तर आता असं वाटायला लागलंय की मी कोणावरच विश्वास ठेवू शकणार नाही. सगळे तर मला आदर्श आई, आदर्श सासू म्हणायचे, पण पूर्णाई, मी पण एक माणूसच आहे ना हो. पूर्णाई, आठवलं जरी ना मला तरी माझा संताप होतोय हो. मग आता पूर्णाजी म्हणतात, म्हणूनच तू अर्जुनवर जितकी चिडलीस तितकीच त्या मुलीवर पण चिडलीस ना कल्पना? अगं कल्पना, पण तुझ्या लक्षात येतंय का आपल्या अर्जुनच्या आयुष्याची पार नासाडी झालीये ग. आणि कदाचित अश्विनच्याही. आता बोलता बोलता पूर्णाजी स्वतःला रोखतात. आता या कल्पनाताई म्हणतात, म्हणजे काय बोलताय तुम्ही पूर्णाई? पूर्णाजी म्हणतात, अगं अश्विनसाठी पण आपल्याला स्थळं बघायला हवी ना. काहीही झालं तरी मनात त्या शंका येत राहील ना ग की ती येणारी मुलगी आपल्याला फसवेल का? ती कशी असेल? तिचं चांगलं असेल की नाही घरदार? तिच्यावर चांगले संस्कार झालेले असतील की नाही? अगं ती गोड बोलायची नाटक करेल का आपल्याशी? अगं असे अनेक विचार येतात ग कल्पना माझ्या मनामध्ये. म्हणजे तिच्या घरच्यांनी चांगले संस्कार केले असतील का त्या मुलीवर? बापरे, प्रेक्षकांनो, पूर्णाजी कुठल्या कुठे विचार करतायत. त्यांचं विचार करणं त्यांच्या पद्धतीने योग्यच आहे म्हणा. पण आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुम्ही काळजी नका करू. या गोळ्या जशा तुमचा आधार आहे ना तसंच आपलं कुटुंब आपलं आधार आहे. कुठलीही बाहेरची व्यक्ती आपलं हे कुटुंब हलवू शकणार नाही पूर्णाई, हे नक्की आहे. पूर्णाजीच्या जवळ जाऊन त्या म्हणतात, पूर्णाई तुम्ही काळजी करू नका. आपल्या या घरातलं वातावरण एक ना एक दिवस नक्की बदलणार आहे. तुम्ही काळजी करू नका बरं, आता आराम करा. आता पूर्णाजी आराम करताय आणि आता प्रेक्षकांनो इकडे बघा, ही सायली वेड्यापिशासारखीच वागतीये बाबा. सायली टमाटे का काहीतरी चिरत असते तर ते चिरता चिरता तिचा हात पण चिरत असतो, तरी पण तिला काहीही संवेदना होत नाहीयेत. आता हे सगळं कुसुम बघते, म्हणजे ती तिथे कशाला तरी आलेली आहे. आता ती घाबरते ना कुसुम. ती म्हणते, अरे बाप रे, अगं ए सायली, अगं तू वेडी का पिशी? अगं हे काय हे? केवढी जखम झालीये तुला सायली? अगं थांब. आता ती पटकन हळद घेते कुसुम. आता ते रक्त सुद्धा वाहत असतं तिच्या हाताला सारखं. खूप मोठी जखम झालीये वेळीची. आता ती कुसुम पटकन हळद घेते, एक खुर्ची घेऊन तिला तिथे बसवते सायलीला. सायली उठ उठ बरं पटकन. अगं बाई देवा, काय झालं हे? सायली उठ. आता ती खुर्चीवर बसवते तिला आणि ती तिच्या पायाशी बसते आणि तिला ते हळद लावून देते. आणि आता हळद लावता लावता कुसुम तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते, काय ग सायली, अशी कशी ग वेडी तू? अगं किती लागलंय ते? तुला दुखत नाहीये का सायली? अगं केवढी मोठी जखम झालीये ही. आता ही सायली म्हणते, काय करू कुसुमताई, मनावरच्या जखमा खूप आहेत ग, शरीरावरच्या जखमांचं काय घेऊन बसलीस? सायलीची अवस्था दिवसेंदिवस जास्तीच बिकट होत चालली आहे. आता कुसुम मनात विचार करते, बापरे, माझ्या हसत्या खेळत्या सायलीचं हे काय होऊन बसलंय? माझ्या सायलीला मला ह्यातून बाहेर काढावंच लागेल. आता ही सायली नुसती कुसुमकडे बघते, इकडे बघते, अशी जिवंत पुतळ्यासारखी तिची अवस्था झाली आहे. प्रेक्षकांनो, मधुभाऊंनी जे सांगितलं तेवढंच ती ऐकते. आता ही कुसुम या अर्जुनला फोन करणार, पण हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये कळणार आहे. पण आता तत्पूर्वी बघा, खूप मजा आली आहे. आता बघा, ते मधुभाऊ अर्जुनचं रौद्र रूप पाहून आले, त्याच्यामुळे ते घाबरलेत. आता घरी येताना बडबडच करतायत, हा अर्जुन सुभेदार माणूस आहे का सैताने? त्याने
त्याने ना मला धोका दिलाय. मी त्याला चांगला माणूस समजत होतो. आता ते बडबड बडबड करत येत असतात तेव्हा त्यांना सायलीचं बोलणं कानावर पडतं. खिडकीमध्ये उभं राहतात ते. आता सायली म्हणते, काय सांगू तुला कुसुमताई, अगं अर्जुन सरांच्या मनातली चलबिचल मला कळते ग. त्या दिवशी बोलता बोलता त्यांच्या मनातलं त्यांच्या ओठावर येतच होतं आणि मी देखील माझं प्रेम व्यक्त करणारच होते. मला माहितीये ग कुसुमताई आणि माझी खात्री आहे माझ्यावर त्यांचं प्रेम नक्की असणार आहे. मला माहितीये मनातल्या ह्या गोष्टी आज न उद्या ते माझ्यासमोर नक्की मांडतील. आता मधुभाऊनी ते ऐकलं प्रेक्षकांनो. आता ही कुसुम म्हणते, एरवी तू पुतळ्यासारखी बसून असतेस पण अर्जुनचा विषय निघाला की चटाचटा बोलतेस हा सायली. पण आता सायली त्यावर म्हणते, अगं कुसुमताई त्या दिवशीच्या गोष्टी ना माझ्या मनातून जात नाहीयेत ग. मला त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं ग त्यांच्या मनात काही आहे. आईंनी जर फोन करायला फक्त 10 सेकंद उशीर केला असता ना तर आज माझं आयुष्य काहीतरी वेगळं असतं ग कुसुमताई. आज मी अर्जुन सरांच्या घरी असते. आता ती जेव्हा असं बोलते ना तेव्हा मधुभाऊ हे सगळं ऐकतायत बरं का प्रेक्षकांनो. आणि मधुभाऊंना अर्जुन सोबत सायलीला जाऊ द्यायचं नाहीये कारण अर्जुन वाईट माणूस आहे असा त्यांचा अगदी कन्फर्म विचार झालेला आहे. मग आता ही कुसुम म्हणते, ए सायली अगं अजूनही वेळ गेलेली नाहीये. अगं अर्जुन या न त्या कारणाने इथे चक्रा मारतो ना. आता ह्या खेपेला तो आला की तू बोलून टाक सायली पटकन त्याच्याशी. तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं सांगून टाक. आता मधुभाऊंनी कुसुमचं ते वाक्य ऐकलं आणि आता मधुभाऊ खूप संतापतात आणि धाडकन दरवाजा आपटतात बरं का. घरामध्ये येतात ते मुद्दाम या दोघींच्या बोलण्यामध्ये डिस्टर्ब व्हावं ना म्हणून. सायली आता दचकते मधुभाऊ आल्यानंतर. मधुभाऊ बघा प्रेक्षकांनो आता येतात, खाली बसतात, विचार करतात जरासा. आता या दोघी जणी तिथे उभ्या आहेत स्वयंपाकघरात. आता मधुभाऊनं त्यांचा मोबाईल बाहेर काढतात बरं का. या दोघी जणी नुसत्या पाऊस लागल्या काय चाललंय यांचं. मधुभाऊ त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकतात आणि त्यांचा मोबाईल बाहेर काढतात. आता कुसुम त्यांच्याशी बोलायला येणार असते तेव्हा मधुभाऊ तिला असा हात करतात, थांब तिथेच. आणि आता फोन लावलाय त्यांनी तर तो संगीताताईंना म्हणजे कोणाला, आपल्या LP मधल्या कलाच्या आईला. आता त्या चहा करत असतात कलाच्या घरी. मधुभाऊ फोन लावून म्हणतात, हॅलो अगं संगीता, मी मधुकर पाटील बोलतोय. आता तिकडनं संगीताताई म्हणतात, अरे वा भाऊजी, बोला ना बोला, कसे आहात तुम्ही. अहो भाऊजी कसे आहात तुम्ही, लई दिवसानं फोन केलात तुम्ही. आता इकडनं मधुभाऊ म्हणतात, चांगला आहे मी. कोल्हापूरला तिकडे कसं आहे सगळे. मग संगीताताई म्हणतात, आहे त्यात सुख मानलं की सगळं ठीकच आहे म्हणायचं. तुम्ही बोला भाऊजी, कशा करता फोन केलासा तुम्ही. मधुभाऊ म्हणतात, वहिनी तुमच्याकडे ना माझं एक काम होतं. तुमचा दीर म्हणून तुम्हाला मी मदत मागतोय असं समजा हवं तर. आता कलाची आई म्हणतात, अहो मदत कशाला म्हणताय तुम्ही. आम्ही म्हणजे तुम्ही आमच्या ह्यांचे मामे भाऊ आहात आणि सख्ख्या भावापेक्षाही जास्ती प्रेम करतात आमचे हे तुमच्यावर. तुम्ही फक्त सांगा भाऊजी, तुम्ही आम्हाला फक्त सांगा, आम्ही दोघं तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मधुकर म्हणतात की सायलीला थोड्या बदलाची गरज आहे. मला तुमच्यावर आणि दिनकरवर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल. म्हणूनच म्हटलं की सायलीला जरा कोल्हापूरला पाठवील असं म्हणतोय. आता ते ऐकून कुसुमला आलं ना टेन्शन. आता मधुभाऊ म्हणतात, आमची पोर राहील जरा तुमच्याकडे, तिचं मन रमेल. काजल सोबतही तिचं मन रमेल ना, म्हणजे सायलीची तितकीशी मला काळजी वाटणार नाही. मग संगीताताई म्हणतात, चालेल ना भाऊजी, वाट कसली बघताय. लई लई भारी विचार आला बघा तुमच्या मनामध्ये. नाही म्हणजे मी जरा कलाकडे आले आहे काही कामानिमित्त, पण आमची काजू आहे ना घरी, आपल्या सायलीचं आणि काजूचं लई चांगलं जमेल बघा. मग मधुभाऊ म्हणतात, सायली सोबत थोड्या दिवसांसाठी कुसुम आली तर चालेल का. मग आता संगीताताई म्हणतात, अहो असं का विचारता भाऊजी, आत्ता म्हणलं की मी घर तुमचंच आहे, दोघींचं बी मन रमल. हा माझ्यासाठी तर इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही. तुम्ही फक्त त्या दोघींना बसमध्ये बसवून द्या, पुढचं सगळं आमच्यावर सोडून द्या आणि काळजी करू नका भाऊजी, पोरी आमच्याकडे अगदी छान राहतील. मधुभाऊ म्हणतात, आभारी आहे तुमचं वहिनी मी. मग संगीताताई म्हणतात, अहो भाऊजी लई दिस झाले बघा, सायलीची आणि माझी भेटच नाही. इथे आली ना की मन भरून मी लाड करेल बघा तिचे. मधुभाऊ म्हणतात, मी दिनकरशी बोलतो, मुली आमच्या उद्याच निघतील. आता असं बोलल्यानंतर या संगीताताईंनाही जरा टेन्शनच आलं. आता मधुभाऊ म्हणतात की बस केव्हा आहे काय आहे मी तुम्हाला उद्या कळवतो.
संगीताताई म्हणतात हरकत नाहीये, फोन ठेवते हं भाऊजी. सायलीला आलं ना आता टेन्शन. सायली विचार करते की आता काय करायचं. मधुभाऊंनी तर निर्वाणीचा विचार केलाय. आता मी आणि अर्जुन सर एकत्र येऊ हे या जन्मातही शक्य नाहीये. आता सायली अशी तिथे मान गळून पडलेली आहे बिचारी. आता ती कुसुम म्हणते अगं ए सायली, अगं काहीतरी बोल ना तू मधुभाऊंशी. तू असं का बरं गळून पडली आहेस. अगं ए सायली बोल, अगं मधुभाऊंना सांग ना काहीतरी. अगं बोल सायली. पण नाही बाई, सायली आता काय करते, डायरेक्ट ते कपाट उघडते आणि तिची बॅग भरायला घेते. सायली तर आता बिचारी कामाचीच वाट बघतीये, कधी तिला कुठलं काम हाताशी मिळतंय ते. सायलीची अवस्था खरंच फारच भयंकर दाखवली आहे त्यांनी. प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग आवडतोय ना ऐकायला, मग नक्की लाईक करा हं. प्लीज लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा भाग कसा आहे. अजून थोडासा भाग शिल्लक आहे हं. आता बघा, ही कुसुम खूप रिक्वेस्ट करते सायलीला, अगं ए सायली, अगं काय वेडेपणा करतीये. सायली तिचे कपडे भरायला घेते. कुसुम म्हणते काय वेडेपणा लावलाय सायली, अगं तू खरंच चालली का काय कोल्हापूरला. आता ही कुसुम मधुभाऊंकडे बघते आणि म्हणते मधुभाऊ, अहो काय असं, अहो तुम्ही असे काय तडकाफडकी निर्णय घेताय. पण मधुभाऊ कुसुमकडे राग राग बघतात आणि तिथून निघून जातात. पण प्रेक्षकांनो, काहीही झालं तरी कुसुम काही सायलीला अशी जाऊ देणार नाहीये. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातली भीती मला पण वाटते बरं का. म्हणजे अर्जुन सायलीला प्रेम व्यक्त करणारे तो प्रोमो प्रचंड गाजलाय. तो बस स्टँडवर तिला प्रेम व्यक्त करतो आणि त्या सगळ्यासाठी या सगळ्याच कलाकारांनी खूप एफर्ट घेतलाय त्या सगळ्या म्हणजे सीनसाठी. खूपच बेस्ट सीन आहे तो. पण आता अर्जुन पर्यंत कुसुम हा निरोप कशी पोहोचवते ना ते बघा. म्हणजे सायली तिचं प्रेम अर्जुनला व्यक्त करते की नाही ही भीती मलाही वाटते. पण आता पहा पुढे, हा चैतन्य अर्जुनच्या हाताला काहीतरी लावून देत असतो, कारण त्या वकिलाला मारताना त्यालाही लागलेलं आहे. आता अर्जुन म्हणतो माझा हात तुटला असता ना चैतन्य तरी चाललं असतं मला. मग चैतन्य म्हणतो मधुभाऊंनी उगाच तुझा दुसरा हात तोडला असता मग ते चाललं असतं का तुला. अर्जुन म्हणतो ते मध्ये उगाच आले, नाहीतर तो वकील आज मेला असता माझ्या हातून. चैतन्य, मिसेस सायलींबद्दल तो किती खालच्या लेवलचा बोलत होता, तो ऐकलं नाहीस का चैतन्य. चैतन्य आता त्याला समजवतो बरं का छान. अर्जुन म्हणतो मला ना त्याला असं जिवंत सोडावं लागलं ना त्याचं वाईट वाटतंय मला. चैतन्य म्हणतो अर्जुन तुझ्या रागावर ताबा मिळवायला शिक. अरे त्या वकिलाला तर हेच हवं होतं, तू भडकशील, स्वतःवरचा ताबा घालवून बसशील, म्हणून तो सायली वहिनीबद्दल मुद्दाम वाईट साईड बोलत होता रे अर्जुन. अरे त्याने भडकवलं, तू भडकलास, जाऊन मारलंस. या सगळ्यामध्ये कोणाचं नुकसान झालं, तुझंच नुकसान झालं ना. अर्जुन म्हणतो अरे मला कुठे माहित होतं मधुभाऊ तिथे येतील. चैतन्य म्हणतो अरे पण बाबा आता जे काही झालंय ना ते भयंकर वाईट झालंय, परिस्थिती चिघळली रे अर्जुन. आता तुला कळत कसं नाहीये, आता ते मधुभाऊ तुला सायली वहिनीला भेटू काय बघू पण देणार नाहीये. अर्जुन म्हणतो अरे बाबा तू माझा मित्र आहेस की शत्रू आहेस, असं का बोलतोयस, चांगलं बोल ना काहीतरी. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन मी काय चांगलं बोलू, तूच सांग मला. अरे मी तुला फक्त रियालिटी सांगतोय की ह्या सगळ्या प्रकरणानंतर ते मधुभाऊ किती भडकले असतील विचार कर तू. या सगळ्याचा फायदा 100% तो वकील करून घेणार आहे. अरे तो काय बोलला तुला आठवतंय ना. आणि ते सगळं सोड, आता मधुभाऊ काय बोलले ते आठव. सायली वहिनी जितकी तुझ्यापासून लांब राहील तितकी ती आनंदात राहील असं ते तुला बोलले ना मधुभाऊ. अरे म्हणजे त्यांना अजूनही असंच वाटतंय की फ्युचरमध्ये सुद्धा तू सायली वहिनीसाठी योग्य जोडीदार असू शकत नाही. अर्जुन म्हणतो नाही असं थोडी आहे, मिसेस सायलींसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर मीच आहे त्यांचा योग्य जोडीदार. चैतन्य म्हणतो अरे बाबा मला माहितीये, तुला माहितीये, पण सायली वहिनीपर्यंत अजून पोहोचलेलंच नाहीये ना ते. तिच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे की नाही अर्जुन. आणि मधुभाऊंना हे पटेल याची खात्री तू सध्या करून घेऊ नकोस. अर्जुन मी तुला हात जोडून रिक्वेस्ट करतोय, हे बघ मधुभाऊंचं तुझ्याबद्दलचं मत आणखीन वाईट होईल असं काहीही करू नकोस प्लीज, मी खरंच रिक्वेस्ट करतोय तुला. अर्जुनला आला आता टेन्शन, काय करावं आणि काय नाही. आणि प्रेक्षकांनो फायनली हा भाग संपला बाबा. आज न थोडा उशीर झाला आपल्या रिव्ह्यूला, कारण मी अर्धी रेकॉर्डिंग विदाऊट माईकच केली, त्यामुळे आवाजच येत नव्हता, म्हणून मला पुन्हा रेकॉर्डिंग करावी लागली. सॉरी प्रेक्षकांनो, माझा ना नेहमी असा काहीतरी पचका होत असतो. तर असोत, भाग तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण थोडा उशिरा जरी आला तरी प्रेक्षकांनो थोडं कधी कधी मला समजून घेत जा. काय आहे ना, माझ्या मुलीची शाळा असती, तिच्या वेण्या घालायच्या असतात, सगळी धूम होते सकाळी, तुम्ही तर विचार करूच शकता. असो, पण आता बघा आता हा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागामध्ये अर्जुन सायलीची आठवण काढून रडत असतो आणि म्हणत असतो सायली या न परत,
तुमची जागा इथे माझ्या शेजारी, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आता कुसुम या मधुभाऊंना बोलायला जाते की अहो मधुभाऊ, म्हणजे सायलीला आपण कोल्हापूरहून परत इथे कधी आणायचं. आता मधुभाऊ या कुसुमला सांगतात नाही, तिला इथे कधीच आणायचं नाहीये. आता कुसुमला हे कळलं आणि तिला आलं ना टेन्शन. आता कुसुम लगेच अर्जुनला फोन करून सांगते की मधुभाऊ उद्या सकाळच्या बसने सायलीला कोल्हापूरला पाठवताय कायमचं. अर्जुनला तो निरोप कळला आणि अर्जुन आता वेड्या पिशासारखा त्या बस स्टँडवर जाऊन सायलीला रोखणार आहे. मजा येणार आहे की नाही तुम्हाला बघायला. प्रेक्षकांना वाट बघू नका, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे उशिरा पाशिरा का होत नाही पण माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा भाग कसा वाटला मला कळवा हा नक्की. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. आजच्या एपिसोडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्रेक्षकांनो भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड सहित. तोपर्यंत धन्यवाद.